पाण्यात उतरलं एवढी फाटून आली पोंग्या हे पोंग्या हे मस्त करून आले हा गडी पोंग्या झुला झुलू आला. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. पन्नी आलती पन्नी कैसा लगा मेरा भाई. खूप दूरचा प्रवास झाला. थकलो आता. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आणि आज चाललो आम्ही सावंगा वैभवदाजीचा रोड आहे तिथं. तर हे बंग्या तयारी करून बसले इथं. बाप्पू, विशाल भाऊ आणि प्रतीकदा. तू नाही चालत काय? अरे यार ते साचे टाकले ना मारायचे अर्जंट अजून घेऊन जाईन ना 2 दिवसात. त्याला काम आहे म्हणून हा येऊन राहिला. तर आम्ही चाललो 4-5 जण आम्ही आणि तिथून जाणारा वॉटर पार्क. गाडी आली फायनली आमची आणि कृष्णाला गाडी आणली. भाऊचं पार्सल आहे, ऋतिक भाऊचं पार्सल आहे आमचं. तर बंटी भाऊ गाडी चालवणार आहे. तू चालणार आहे भावले? मन तर पण झालं फुल एसी गाडी आहे. कामही महत्वाचं आहे ना. तर भाई पण घ्या. ओके, डिक्कीट टाकली आता पूर्ण हरभरे. आता आलो आम्ही पेट्रोल पंपावर. बंटी हो गाडी चालून आले. कोण कोण आला ते बघून घ्या. पेट्रोल पंप उघडला पाच बाप्पा. हॅलो, आम्ही 5 जण चाललो. 5 मंडी 5 पंजा. हो निघतो ना ते दोन्ही मिळून. आता बसलो आम्ही सावंगा विटवा आणि बंटी भाऊ गाडी चालून आली. बंटी भाऊ दिवस निघाले गाडी लावते आता पार्किंगमध्ये. सौरभ भाऊ उचललो होतो आम्ही अमरावतीवरून. कृष्णा, मी, विशाल भाऊ, बाप्पू आणि बंटू. ह्या सावंगाचं मंदिर. आपल्या इच्छा व्हिडिओ व्हायरल गेलता. एक तुम्ही माहिती कसं पाहिला नसेल तर पोंग्याचा. पहिले करतो आम्ही दर्शन, नंतर भाऊ पोटपाच्या. इथून लाईन होती मागं. तिथून स्टार्ट झाली तिथे इकडे. इथून आतमध्ये अंदर जायचा मार्ग आहे आणि आता डायरेक्टच मार्ग आहे पोंग्या. इथून डायरेक्ट जावं लागते. आता एवढी गर्दी नाही पोंग्या, दुकानात गर्दी नाही एवढी. पूर्ण सामसून आहे सावंग्याचं मंदिर आणि इथं झेंडे चढवले जाते गुढीपाडव्याला. आता मी दर्शन करतो. कुठून आहे रस्ता यायला? हे पाहाय गेलो समोर. मी कापूर घेतला तर मला वेळ झाला. रस्ता कुठं बे? आणि भाई एवढा खतरनाक मावला जायचा. श्रीकृष्ण महाराज धन्यवाद. कापूर जाळला आम्ही आणि कृष्णानं पण जळला कापूर. आता नारळ फोडणी तर पाणी तर विचारून कोण आले. हे तर इकडे नारळ घेतलं कृष्णानं तर नारळ फोडता मला जायला. हे तर आणि हे मंदिर त्या दिवशी रथ निघालता. दुसऱ्या पार्टमध्ये दाखवला होता मी. आणि आता करायला चालला मी जेवण. दाल फोडलो आहे. नारळ पण चांगला निघाला, फक्त पाणी निघालं वाटतं आहे ना. पहिले करतो आम्ही जेवण. हे वैभवजी, जय अवधूत. वैभवजी आणि चला जेवण. अरे इथे जो दुकान आहे जय अवधूत म्हटलं. जय अवधूत. आमचे मित्र बरोबर सर्व आले जेवण करायला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यावर तुम्ही जेवण करायला आहे. वांग्याची भाजी, मोठ, घोडना, लड्डू, जिलेबी आणि रोडगा. तिकडे बसले बाकीचे. मंदिर आहे इथं पाताळेश्वरचं. तर एवढा खतरनाक आहे इथं. तुम्हाला दाखवलं तर मागचा पार्क मी. आता भरपूर जागी पार्क टाकतो मी. तर 5 जा आठवून सोबतचे गेले आणि एक मेंबर आमचा कम झाला. एवढा खतरनाक मंदिर आहे. मच्छी कासव आणि तिथं पिंड आहे समोर. हे बघू शकता कोण खाली कोण आहे. तिथून जाता येते बंटी, पायऱ्या तिकून पायऱ्या चाल ना. चला आता आम्ही खाली जातो. येणले नाही तुम्ही. मी दुसऱ्यांदा आलो तर येणले दाखवतात. पिंड बोंगे किती मोठी आहे.
महादेवाची. आणि हे पोंगे किती खाली आहे, इथून जा लागते खाली. चला याच्या अंदर, याच्या अंदर एक नंबर. आणि इथूनही जाता येते, इथून दर्शन लागून नंतर. पाहिलता होता हे पोंग्या मच्छी. कुंड पण आता चाललो वरत. मॅच वच्चे गेले वरत. पायाला लागले यार, पोंग्या पायाला लागले. खून खून अजय, खून खून. आता याच्या खाली जावं लागते, याच्या खाली. हे कुंड चले दर्शन करायला. इथं महादेवाची पिंड आणि इकडे कृष्णाजी, इकडे मंदिर. अब मेरी बारी, मैं जाता भी. आणि ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग टोटल, सोमनाथ बद्रीनाथ सर्वच. आणि आता मी जातो. हे पण घेऊन मावतेर त्याच्यात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बा मंदिर महादेवजी. ओम नमः शिवाय. एवढं काही फिरत बघता इथं, आणि एवढंच फिरणार. अर्धा तास टाइम आहे म्हणते काका. फोन पे मारणार हो मारवले फोन पे. तर भाई आता पोहोचलो आम्ही अंदर. प्रवेश केला. बंटी भाऊनं पैसे मागले ऑनलाईन. हे पोंग्या हे तिघाली एवढं घरी आहे म्हटलं. आम्ही दोघं तर आरामशीर चाललो. आम्हाला काही एवढं इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट नाही बा, मी पाहिलं तर पाहिलं असं. हे पोंगे इथं हे लहान लेकर समोर चालले गेले आमचे. आणि हे जे धरण दिसून तलाव दाखवते लहान लेकर. पाय लहान लेकर झूम करून दाखवते. आणि हे जे धरण आहे, धरण म्हणा तलाव म्हणा, पूर्ण सांगे टेकलाय. तुमची गाडी चालू. लकडे जास्त राहते नाही फिरायला. इथं काढून आले तिकीट. कायची काढून आले? कायची तिकीट आहे? अरे अर्धा घंटा चालू आहे म्हणते किस ना. अर्धा पाऊण फिरायला भेटून ना मला गाडी. पहिले इकडे भाऊ, मग इकडे काय हा ना. तर 15 मिनिटं शिल्लक म्हणजे. आम्ही चाललो स्विमिंग टँक मध्ये. आणि किसना तर बंग एक्साइटेड एवढा हे इकडे वाटते. मला माहित नाही कुठे बापू सहकार्य करायला आम्हाला काहीच माहित नाही. पहिल्यांदा आला आम्ही. फोटो काढून घेतले असते. फोटो काढून. अरे तो बंद वाटते. काका बसले इथं. काका बसले. काका जाऊ द्या आम्हाला. अरे यार असं आहे का नाही. विशाल भाऊन काढली तिकीट. आणि हे पाणी, अरे बाप, अजूनच गेला भाऊ. उतर 5 बाई 5 होत्या बाई. पोंग्या पाणी. पहिलेच काढतो कपडे, मग टाकू आम्ही उडी. आणि बोंग्या बाकीच्यानं कपडे काढले. बापूनं, कृष्णानं एमडी काढून आला. आता मी काढतो, नंतर भेटू आपण. उडी मारते. चल मार. फोन आहे का तुला? टाक किसना उडी. किसना उडी टाक. टाकणार उडी रे भाई. पहिल्यांदा पाण्यात उतरलो आणि एवढी फाटून आली. पोंगे हे पोंगे हे मस्त करून आले. नाही फाटून राहिली. आणि मी एका काटानं उभा आहे. आणि त्यांचे फोटो काढून त्यांना मस्त जेव्हा का कसे मस्त करून राहिले. फायदा फक्त पानं ओढू देऊ. हे मजा करून राहिले. नाही फाटून राहिली तर मी बाहेरच उभा आहे. पोंगे हे मजा करून राहिले मस्तपैकी. मला काही पोन आहे नाही तर मी जरासं सांभाळूनच करू राहिलो. काठावरच रोवून राहिला. कृष्णा पोंग्या 6 फुटावर गेला. आणि इकडे पोंग्या बापू विशाल उड्या मार. हो. आणि आता मी जातो पाण्यात. एवढेच कैसा लाग रहा?
आता चाललो मी अंडरपॅन्ट आणायला. अंडरपॅन्ट आणि टावेल तो आणला नव्हता, तो आणायला चाललो. आणि बाकीचे फोटो काढून दिले तर मला फोन नाही. आता मी चाललो अंडरपॅन्ट आणि टावेल आणतो मी. इथून इथं दुकान पण आहे. अजून तर भरपूर राहिलं आमचं फिरायचं, एवढं बाकी आहे. आता बसलो गाडीवरची. आता ओपन करतो गाडी मी पहिले. झाली गाडी ओपन. आणि मागं ठेवले अंडरपॅन्ट. हे पाहून घ्या. हे झाली. आणि अंडरपॅन्ट आणून पण आम्ही प्रयत्न केला नाही. बसलो मी आणि यांचे तमाशे चालूच आहे. पण घ्या फोटोशूट चालू. आता मी तिकडे गेलो तर बंटी भाऊचा मोबाईल फोन घ्या उडी मारली बापून. प्रकाश उडी मारते आता बापू. हो भाई, एक नंबर. एकच नंबर. काका म्हणाले का बा टाइम झाला तर आम्ही चाललो बाहेर. बाकीचे कपडे घालते आता बापू. दर्शन कुठे इथं उसनले काय. आता चाललो आम्ही वरती. आणि हे घेतो म्हणते झोके दोघ जण मोठे. खरंच आहे काय. तर आम्ही चाललो वरता आता. आणि झोके घ्यायला पन्नी तर माझ जोड देऊन दिली भाई. कोण घ्या अंकुरचे कसं वाटून निघाले का आंघोळ केली म्हणून. खरंच केसच तसे आपले बरे भुरके झाले असं पहिले. नाही ते भुडके थोडे झाले. बरोबर आहे का. हा बरोबर आहे. ते हा ते एकच नाही झाले. माय बरे वाटून आले का हा बंटीचा. ते बरोबर आहे. मजा आ गया बहुत मजा आ गया भाई. रेल्वे मध्ये बसण्यासाठी एवढे तडसून आले जसे काही रेल्वे मध्ये बसलेच नाही. हा गाडी पण घ्या झुला आला. हे पा कृष्णा तू चालो हँडल नाही दिले. काय म्हणतो रे काका जाऊन देत का. हा 5 जण पाहिजे. 5 जण आहे म्हणून 5 जण पाहिजे. दोघं असते तर काय केलं असतं एमडी तुम्ही सांगा. 5 जणच पाहिजे काका. अर्ध्या किमतीत लावून द्या ना. बाप्पू जाऊन बसले मग घ्या. एवढा हरी काय का तुम्हाला. आपल्या ट्रेन मध्ये बसा ना. ते दुबईला जा लागन तर ट्रेन मध्ये बसून राऊंड पाहून घ्या किती मोठा आहे. इथूनच आहे ते. बंटी भाऊ तुम्ही बसता काय. कृष्णा तिकीट देत असून तर काही विषय नाही. चला आता रेल्वे मध्ये बसतो आम्ही. ही ट्रेन अरे कैसा कर रहे अरे ढक बसला हालून स्नॅप टाक. बस ना आता तिकीट नंतर. विशाल भाऊ स्नॅपच काढून आले बाबा. काहीतरी राज आहे स्नॅप माग. पैसे भेटते का स्नॅपचे. बस हाय गाईस, आम्ही चाललो आता शिर्डी 40 रुपयात 2 राऊंड आहे. फक्त 2. हँडल नाही आहे, स्टेरिंग नाही आहे, फक्त ब्रेक आणि रेस आहे. त्याच्यावर कंट्रोल करतात ते दादा. हो आम्ही आता काय होते काका बसले समोर. चला हो काका लोक पाहिलं. चला. डाग रेल्वे चालू झाली आता. रे गाडी चालू बघा ये भैया ले भाई आम फाम स्नैप लवर. कैसा ढकढक कर रहा. पळत नाही काका पामा जराशी पात्याला. मस्त आम्ही 3 आणि हे दोघं. हत्ती इकडून जाते आणि इकडून येते. हाय गाईस पाय चालले लहान लेकरांनी.
मी उतरलो भाई, लय भोकाड येऊन राहिलं. आरामशी एवढ्या चालून आली ते काही सांगू नका. इथे चालले एकदम मस्त. काकाली माहिती नाही मी उतरलो होतं. याली ट्रेन वापस आणि याच्यात आमचे मेंबर 4 जण. कैसा लगा कैसा लगा? पन्नी आलती पन्नी. कैसा लगा मेरा भाई? खूप दूरचा प्रवास झाला. थकलो आता आम्ही. खूप मोठा प्रवास केला तू. पाय दुखून राहिली तर तुम्हाला. हा ना, फिरायलेच आहे. हे इथून इथून काल जाते तिकडे अडचण रस्ता, समोरून रस्ता ना. इकडून चला आता शॉर्टकट पाहून घ्या. गावातले गावरान कधी कामी होते. फक्त घुमणं म्हणजे घुमणं. ये भगवान, पाय गेले पण. बहुत मजा आ गया भैया. हात पण दुखत आहे, पाय पण दुखत आहे, थकलो पण आहे. मंदिर तिकडे नाही. वरचा नजारा तू आलाय काय? झाड आहे तर काहीच दिसत नाही. वरून नजारा काहीच दिसत नाही, फक्त पाणी दिसत आहे. आता चाललो आम्ही आमला विशेष मामाकडे. मागचं आपण म्हणजे कधी बापूचे जवाई आठवते तरी का आपल्याला तर आम्हाला आणायची आहे म्हशी. तिथं जाऊ, नंतर मग दाखवू तुम्हाला गावाचा माहोल. तर पहिले हा माहोल बघून द्या. कृष्णा परंड्या पूर्ण माहोल दिसते वरून. नागपूर जायचा प्लॅन चालू आहे कृष्णाचा. तर मला कुठेच जायचं नाही. मला पोहणं आहे नाही. पोहणं शिकल्यावर जाऊ आपण. पैसे वेस्टेड करून काही फायदा नाही, फक्त खायच्या कामाचा आपण. काका म्हणाले डायरेक्ट खाली जाऊ, खाली चालू. काय हे झालं बंद. आम्ही आलो बापूच्या गावाची इकडे. चला मध्ये पुढच्या भागामध्ये असं व्हिडिओ बाय बाय.